सातारा नगरपालिकेत दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाल्यानंतर काल रात्री दोन्ही राज्यांची बैठक पार पडली। यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंची मजेशीर फटकेबाजी पाहायला मिळाली। पाहूयात सविस्तर या बातमीमधून। सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या आज उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या आघाडीच्या वतीने दिवसभर मुलाखती पार पडल्या। यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांनी एकत्र मुलाखती दिल्या। या दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी आमच्या दोघांचे मनोमिलन कायम असल्याचे सांगत कमळ चिन्हावर ही नगरपालिका निवडणूक लढवली जाणार असल्याचं यावेळी सांगितलं। मात्र नगराध्यक्षपदासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांची बैठक पार पडली। यामध्ये नगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा असावा याबाबत अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही। यावेळी खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी नगराध्यक्षपदासाठी मी स्वतः इच्छुक असल्याचं मजेशीर टिप्पणी करत या प्रश्नाला बगल दिली। मुलाखती झालेल्या आहेत, अजून बाकीच्या गोष्टी ह्या व्हायच्या आहेत। तुम्ही जे म्हटलं की जागा वाटप झाले, हे झाले, अजून नाही। आता आज मुलाखती झाल्यात आणि ह्याच्यात पुढचं जिल्हा अध्यक्षांनी आता आम्ही बसून सगळं जिल्ह्याची घेऊन CM साहेबांकडे आणि रवींद्र चव्हाण सगळ्यांचीच पूर्ण जिल्ह्याचीच येणार आहे। तुमच्या कार्यकर्त्याकडे नगराध्यक्षपद येणार का फक्त सांगा। तुमच्या कार्यकर्त्याकडे नगराध्यक्षपद येणार का? नगराध्यक्ष हे भाजपच्या विचाराचे सातारा जिल्ह्यात सातारसह सगळ्या जिल्ह्यातले जे नगराध्यक्ष आहेत ते भाजपचे आणि भाजपच्या विचाराचेच आम्ही करणार। लोकांच्या हिताचा जे असेल तो निर्णय ठरेल। जो लोकांचं काम करेल त्याला संधी मी देण्याइतपत एवढं मोठं नाही। मला दिली संधी तुम्ही लोकांनी, माझी पण अपेक्षा आहे की जे असेल त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा घडावी, ते लोकांना संधी मिळावी। पण मी पण विचार करतो नगराध्यक्ष पदासाठी म्हणतो नाहीतरी इच्छुक काय, कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सुचवावं। हे चेष्टागाम नाही, पण जो योग्य त्याचा आहे त्याचा विचार केला। महाराजसाहेब नगरसेवक पदाचा फॉर्म्युला कसा असेल दोन्ही आघाड्यांचा? आघाडी आणि कुठली आघाडी बिघाडी? सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी? कुठली आघाडी नाही, बिघाडी नाही, काय नाही, काय नाही। तुमच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार का शिवेंद्रबाबांच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार? मीच नगराध्यक्ष। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।